अमरावती विभागात राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या वतीने 65व्या महाराष्ट्र दिनानिमित्त मंगल कलश रथयात्रेला सुरुवात झाली आहे। या निमित्ताने महाराष्ट्रातून पवित्र माती आणि पाणी एकत्रित करून रथयात्रेची भव्य तयारी केली जात आहे। 29 आणि 30 एप्रिल रोजी अमरावती विभागातील रथयात्रेचे आगमन होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने 65व्या महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्रभर सुरू केलेली मंगल कलश रथयात्रा आता अमरावती विभागात दाखल होणार आहे। या रथयात्रेची सुरुवात गुरुकुंज मोजरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीपासून होईल आहे आणि यानंतर रथयात्रा संत गाडगेबाबा समाधी मंदिरात दाखल होईल। यावेळी गाडगेनगर येथे रथयात्रेचे भव्य स्वागत होणार असून त्यानंतर रथयात्रा पापड, पोहरादेवी, गहुली, वाशिम, पातूर आणि अकोला येथे थांबणार आहे। 21 एप्रिल रोजी रथयात्रेची मुख्य थांबा संत गाडगेबाबा समाधी मंदिर येथील स्वागताच्या वेळी होईल आणि त्यानंतर ही यात्रा सिंदखेड राजा येथील जिजाऊ स्मारकात समारोप करणार आहे। आणि शेगावचे जे लोक आपले तिकडून येणार आहेत यात्रेमध्ये आणि समजा आता अमरावती जिल्ह्याच्या लोकांनी पापड सोडल्यापर्यंत जेवढे त्यांना जायचं आहे त्यांनी त्या पापड पश्चिम महाराष्ट्र कोकण विदर्भ विभाग सुरू होती। ही यात्रा महाराष्ट्राच्या महापुरुषांच्या योगदानाची आठवण करून देणारी आणि आपल्या मातृभूमीची अभिमानाची यात्रा आहे।